बघा शेतकरी बांधवांनो, 93 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता 2000 कोटीपेक्षा जास्त रक्कम टाकलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याची आतुरतेने जर का वाट बघत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. कारण की कोणकोणत्या इथं गावांमध्ये, कोणकोणत्या तहसीलींमध्ये आणि त्याही महत्त्वाचं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये याचा वाटप सरकारने सुरू केलेला आहे. कोणत्या बँकांना आदेश दिला सरकारने हे देखील सांगतो. आणि किती जिल्ह्यांमध्ये आता सरकारने आज सरकार इथं त्यामध्ये पैसे टाकणार आहे. उद्या सरकार कोणत्या जिल्ह्यांमध्ये, गावांमध्ये, तालुक्यांमध्ये पैसे टाकणार आहे. परवा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे टाकणार आहे. संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे. कारण की बघा 2000 कोटी रुपयाचा चेक हा सरकारने बँकांना देऊन टाकलेला आहे. तुमच्यासाठी बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता टाकण्यासाठी, क्रेडिट करण्यासाठी सर्व बँकांना आता सरकारने चेक देऊन टाकलेला आहे. काही ठराविक बँकेमध्येच आता सरकारने इथं आदेश देऊन टाकलेला आहे. कोणत्या त्या बँका असणार आहे, ज्या बँकांमध्ये जर का तुमचं खातं असेल तर आताच तुम्हाला लगेच 2 ते 4 तासामध्ये 100% तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता क्रेडिट होणार. याची जर का तुम्हाला इथं आतुरता असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. शेवटपर्यंत नक्की पाहत चला, तरच तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती ह्याच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. कारण की बघा बऱ्याचशा दिवसांपासून भरपूरसे शेतकरी बांधव हे आतुरतेने वाट पाहू लागलेली होती की नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता कधी क्रेडिट होणार, कधी क्रेडिट होणार. परंतु इथं भरपूरचे दिवस उलटून गेले, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट झाले नव्हते. कारण की बघा इथं भरपूरशा अफवा सुटल्या होत्या की PM किसान योजनेच्या अंतर्गत आणि नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत दोन्ही हप्ते आपल्याला एकत्रित मिळणार. परंतु असं काहीच इथं झालं नाही. कारण की बघा नोव्हेंबर महिन्याच्या आपल्या स्टार्टिंगमध्ये आपण बघू शकतो की PM किसान योजनेचा हप्ता क्रेडिट झाला. नोव्हेंबर महिना उलटून गेला, डिसेंबर महिना इथं पूर्ण उलटून गेला, जानेवारी महिना सुरू झाला, आता थोडे देखील उलटून जाणार आहे. परंतु इथं नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये क्रेडिट झाला नव्हता. आता यासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. कारण की तुम्हाला देखील माहिती आहे आता इलेक्शनचे इथं पार्श्वभूमीवरती इलेक्शनचे दिवस इथं सुरू झालेले आहे. आता त्या पार्श्वभूमीवरती शेतकरी वर्ग इथं 99% आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी असणार आहे, तुम्हाला देखील माहिती आहे. परंतु शेतकरी वर्ग जर नाराज झाला तर सरकारने इथं मतदान देणार का? म्हणजे इथं भरपूरसं इथं आता इथं प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकते. तर याचाच सर्व गोष्टींचा विचार करून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता टाकण्याचं सरकारने ठरवलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, सर्व काही डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये खुश करणारी आणि आनंदाची बातमी हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्याकरिता तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणे हे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. कारण की जिल्ह्यांची यादी असणार आहे, तालुक्यांची यादी असणार आहे, गावांची यादी असणार आहे. जर व्हिडिओला पाहिलं नाही तर आपल्याला काहीच समजणार नाही. तर त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की शेतकऱ्याने खुश करणारा आजचा व्हिडिओ हे आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगितलं जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, 91 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पैसे आलेले आहे. तुम्हाला पैसे आले नसतील तर व्हिडिओला बघत चला. कारण की सरकारकडून तब्बल 2475 कोटी रुपयाचा निधी देखील आता सरकारने वर्ग केलेला आहे दुसऱ्या टप्प्यासाठी. संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतो, टेन्शन घेऊ नका. फक्त आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो. कारण की बघा इथं भरपूरशा दिवसांपासून आपल्या शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागली होती, नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार, कधी मिळणार. आता त्याचं मुहूर्त इथं ठरलेला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, इथं भरपूरशा बँकांना इथं सरकारने आदेश देऊन टाकलेला आहे. कारण की बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होण्यास इथे दिशेने आता सरकारने सांगितलेलं आहे. शेतकरी बांधवांना आपण जर पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील साधारणपणे 91 लाख शेतकरी जसं की त्यांच्या लाभ त्यांच्या खात्यामध्ये मिळालेला आहे. आणि त्यासाठी सरकारने मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 2475 कोटी रुपयाचा निधी हा सरकारने देऊन टाकलेला आहे शेतकऱ्यांना वर्ग करण्यासाठी. शेतकरी बांधवांनो, बऱ्याचशा दिवसांपासून आपल्याला इथं वाट पाहावं लागली. भरपूरसे शेतकरी वर्ग हे नाराज झालेले होते, परंतु त्यांची नाराजगी हे व्यक्त होती. शेतकरी बांधवांनो, आता सर्व गोष्टींचा विचार करून सर्व शेतकऱ्यांना खुश करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. पीक विम्याचा वाटप देखील सरकारने सुरू केला होता. आता नमो शेतकरी योजनेचा वाटप देखील सरकारने सुरू केलेला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, त्या जिल्ह्यांची यादी काय असणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पैसे मिळणार सांगतो. कारण की बघा पहिल्या टप्प्यातील काही ठराविक जिल्हे सरकारने सांगितलेले आहे. तुम्ही जर का नागपूर जिल्ह्यातील राहत असाल तर 100% त्या तालुक्यातील आणि त्या सर्व गावांमधील पैसे जमा होणार. चंद्रपूर जिल्ह्यातील जर का तुम्ही राहत असाल, चंद्रपूर जिल्ह्यातील जे काही तालुके गाव असणार आहे सर्व गावात इथं पात्र करण्यात आलेले आहे.
त्या व्यतिरिक्त बघा, जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यातले राहत असाल तर सर्व सोलापूर जिल्ह्यातील जे काही तालुके असणार आहे, गाव असणार आहे, सर्वांना सरकारने पात्र केलेलं आहे. सोलापूर झाल्यानंतर जालना, बीड, अकोला, अमरावती, नांदेड, परभणी, वाशिम, जालना, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, धुळे, बीड या सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारने आदेश देऊन टाकलेला आहे. कारण की बघा, महाराष्ट्र राज्यांमध्ये आता टोटल 36 जिल्हे आहे. एकाच वेळेस या 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वितरण करणं शक्य नव्हतं. कारण की भरपूरशा बँकांचा इथं प्रॉब्लेम येतो, आधार शीटिंगचा प्रॉब्लेम येतो, अडचणी भरपूरशा इथं क्रिएट होत असते. तांत्रिक अडचणींच्यामुळे आता सरकारने 2 ते 3 टप्प्यांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं ठरवलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, हे तर तुम्हाला सांगितलं मी जिल्ह्यांची यादी. कोणकोणत्या बँकांमधनं हे तुम्हाला पैसे मिळणार आहे ते देखील यादी नक्की पाहून चला. बघा शेतकरी बांधवांनो, पहिली बँक असणार आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक, ज्यामधनं सर्व शेतकरी बँकांतनं जास्तीत जास्त त्यांचं खातं ओपन केलं आणि त्या खातं ओपन करण्याचा एकच फायदा असणार आहे की त्या खातेधारकांना त्यांचा जसं की स्पेशली त्यांच्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक करणे हे जसं की ऑटोमॅटिकलीच होऊन जात असते. त्यांना ऑटोमॅटिकली लिंक करण्याची जसं की जाऊन तिथं फॉर्म भरण्याची आवश्यकता पडत नाही, ऑटोमॅटिकली लिंक होऊन जात असते. त्या व्यतिरिक्त बघा, तुमचं खातं बँक ऑफ बडोदामध्ये असन, बँक ऑफ इंडियामध्ये असन, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असन, कोटक महिंद्रा बँकेमध्ये असन, ICICI बँकमध्ये असन किंवा पंजाब नॅशनल बँकमध्ये असेल किंवा कुठल्याही तुमच्या बँकेमध्ये तुम्ही खातं ओपन केलं असेल ज्याला IFSC कोड असेल, तुम्ही व्यवहार करत असाल बँकेमधनं ट्रान्सफर आणि जसं की डेबिट क्रेडिट तुम्ही करत असाल तर 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. फक्त एक गोष्ट तुम्ही नक्की चेक करून ठेवायची आहे की तुमच्या बँकेच्या खात्याला तुम्ही आधार कार्ड लिंक केलेले आहे का. जर केलं नसेल तर करून ठेवायचं आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही फार्मर ID काढली का, आणि फार्मर ID काढली असेल तरी तुम्ही नमो शेतकरी योजनेची KYC केली आहात का, हे नक्की तुम्हाला एकदा चेक करायचं आहे. या 2 ते 3 बाबी जर तुमच्या क्लिअर असेल तर 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. कारण की बघा, 30 जानेवारी 2026 पर्यंत 100% सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होण्याचं सरकारने सांगितलेलं आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. असेच शेती संदर्भातील हर एक व्हिडिओची माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.